हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल फन अँड लर्न. मित्रांनो, आज मी माझ्या शालेय जीवनातील मंगेश पाडगावकरांची एक सुंदर कविता तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे. त्या कवितेचे शीर्षक आहे जरी तुझी या सामर्थ्याने. या कवितेचे कुठल्याही प्रकारचे राईट्स माझ्याकडे नाहीत. मी फक्त माझ्या आवाजात ती कविता तुमच्यापर्यंत सादर करत आहे. या कवितेचा मुख्य संदेश हा आहे की जगात कितीही मोठी शक्ती असली तरी निसर्गातील प्रत्येक लहान गोष्ट, जसे की एक फूल, आपल्या मूळ स्वभावाला चिकटून राहते आणि स्वतःचे सौंदर्य टिकवून ठेवते. कवीला या फुलाच्या माध्यमातून स्वतःच्या क्षुद्रत्वाचा आणि तरीही स्वतःच्या अस्तित्वाचा अभिमान बाळगण्याचा संदेश द्यायचा आहे, ज्यात प्रेम आणि निसर्गाशी एकरूपता दिसते. आपण ही कविता सादर करूयात. तरी तुझी या सामर्थ्याने ढळतील दिशाही दाही, मी फूल तृणातील इवले उमलणार तरीही नाही. शक्तीने तुझी या दिपुनी तुझ करतील सारे मुजरे, पण सांग कसे उमलावे ओठातील गाणे हसरे. जिंकील मला दवबिंदू, जिंकील तृणाचे पाते, अन स्वतःस विसरून वारा जोडील रेशमी नाते. कुरवाळीत येतील मजला श्रावणातल्या जलधारा, सळसळून भिजली पाने मज करतील सजल इशारा. रे तुझी या सामर्थ्याने मी कसे मला विसरावे, अनरंगाचे गंधाचे मी गीत कसे गुंपावे. येशील का संग पहाटे किरणांच्या छेडीत तारा, उधळीत स्वरातून भवती हळू सोनेरी अभिसारा. शोधित धुक्यातून मजला दवबिंदू होऊन ये तू, कधी भिजलेल्या मातीचा मृदू सजल सुगंधित हेतू. तू तुलाच विसरून यावे, मी तुझ्यात मज विसरावे. तू हसत मला फुलवावे, मी नकळत आणि फुलावे. पण तुझी या सामर्थ्याने ढळतील दिशा जरी दाही, मी फूल तृणातील इवले उमलणार तरीही नाही. सुंदर आणि आठवणीतील कवितेसाठी प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल फन अँड लर्न.